जय शिवराय मित्रांनो. तर आम्हाला आज जायचं होतं शिवनेरी किल्ल्यावर, म्हणजेच आपल्या महाराजांचा जन्म झाला होता तिथं. तर सकाळ सकाळ उठलो, आंघोळ विंघोळ केली, मंचरमधून निघालो डायरेक्ट कळंब मार्गी. वातावरण पण खूप सुंदर होतं आज. तर आलो कळंबमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही माझ्या आय डीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. आम्ही पोचलो किल्ल्याच्या पायथ्याला. इथं पावती बिवती फाडली, मग वरती गेलो न इथं खूप दुकाने होती, मस्तपैकी सगळं होतं तिकडं. मग आलो वरती. खूप ऊन लागत होतं, पण आम्हाला काय आता अख्खं पूर्ण किल्ला चढायचा आहे, यासाठी काही थांबायचं नाही आता. नॉनस्टॉप गाडी डायरेक्ट. तर हा पहिला दरवाजा याला महादरवाजा म्हणतात. महादरवाजा खूप मोठा होता. तर ही दोघं जण बॅग घेऊन निघाली मोरं. लोकांचं काहीतरी वेगळं चाललेलं व्हिडिओ काढत होती इथं. व्हिडिओ कॉल करून लोकांना दाखवायचे असे, म्हणजे इकडं आलोय तिकडं आलोय. लोकांनी डायरेक्ट कॅमेरामॅनच बोलावलाय डायरेक्ट इकडं. बाबा काही खरं नाही लोकांचं. ह्या दरवाजाला पिराचा दरवाजा असं म्हणतात. तर पिराच्या दरवाजाच्या पुढे आलो थोडंसं. इथं जरासं बाग होती, खूप सुंदर होतं तिथं. तर बागेच्या पुढं आलो, पायऱ्या चढू लागलो. इथं लोक काही बघूनच नव्हते. पटक्यावर निघालो वरती, न थांबता आम्ही नॉनस्टॉप. तर पार बारका भाऊ पार दमलेला. तो म्हणत होता, दादा कधी येणार किल्ला, कधी येणार किल्ला. तो पार असा पार लई हळू चाललेला पार. त्याला म्हणलं आत्ताशी अर्धाच किल्ला चढून झाला, वेळा अजून अर्धा करायचा आहे. तर हे इथं शिवाई देवीचं मंदिर आहे आपल्या. तर आतमध्ये जात होतो. खूप सहली आलत्या इथं शाळेंच्या. हे पाहू शकताय, खूप भारी नजारा आहे इथं. तर आम्ही आतमध्ये चाललेलो, आतमध्ये लाईन लागलेली. तर आमचा बाहेर लई मोठा विषय झाला. ती माणसं जरासं आमच्या याला कुलूप दरवाजा म्हणतात. हा कुलूप दरवाजा खूपच बारीक होता थोडा. तर काहीतरी काम चालू होतं. किल्ल्याच्या जवळ आलं तर थोडंसं. तर इथे असे वेगवेगळे प्राण्यांचे बोर्ड लावलेले. खूप खूप प्रकारचे प्राणी होते. तर आलो वरती, मस्तपैकी लाईनीला थांबलो. खूप लाईन होती इथं. पार ऊन आणि पार गर्दी एवढी होती का माणसांनी व्हिडिओच काढून दिला नाही पार. मग वरती आलो. वरतून ना जरा अशी पार घरं लई बारीक दिसत होती जुन्नरमधली पार. याला बदामी टँक म्हणतात. इथं आधी खूप पाणी होतं, पण आता पाणीच नाही राहिलं. यांचं फोटोशूट चाललेलं, तोचपर्यंत मी इथला नजारा दाखवतो. नंतर निघालो कडेलोट म्हणजे खूप मोठं हे होतं. थोड्या वेळ बसलो इथं. याचा टाइमपास चाललेला, काहीतरी वेगळंच काहीतरी काय उकरीत होतं काय नक्की दगडांमधून. मग आलो कडेलोट पाहू शकताय तुम्ही. किती जागा, किती बारीक आहे इथून जायला. इथून लई भारी सुंदर सुंदर दृश्य दिसते. नंतर निघालो आम्ही खाली. आता घरी जायचं होतं. पार 4 वाजलेले. पार दमलेलो आम्ही चालू. हा पार बॅग घेऊन यार चाललेला पार. हा अंबरखाना आहे. अंबरखाना खूप मोठा आहे, पाहू शकते तुम्ही. मोठा आहे, पण ते काहीच नाही राहिलं तिथं आता. खाली आलो, बेळ खात बसलो मस्तपैकी. बेळ खाल्ली, मग निघालो घरी. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. जातात आम्हाला फार 5 वाजता ब्लॉग बनवण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. दिवस मावळत आलेला, थोडा राहिलेला मावळायला. हे बघ ते दामाचं मंदिर आहे. इथून गेलो मग आता डायरेक्ट घरी. आपल्या महाराजांसाठी एक तरी लाईक झालाच पाहिजे मित्रांनो. ही कळंबची नदी, किती सुंदर वातावरण झालंय बघा ना तुम्ही. आजचा व्लॉग इथंच संपला. धन्यवाद.